नागपुर के गिट्टी खदान थाने में पुलिस पर हमले का गंभीर मामला सामने आया। शराब के नशे में धुत आरोपी ने ड्यूटी पर तैनात पीएसआई पर हमला कर उनकी वर्दी फाड़ दी। घटना बुधवार रात की है, जब घरेलू विवाद के बाद आरोपी अपनी सास के साथ थाने पहुंचा था। थाने में भी आरोपी गाली गलौज करता रहा, जिसे रोकने पर उसने पीएसआई से मारपीट की। पुलिस ने आरोपी को मौके पर ही हिरासत में ले लिया। मामले की आगे की जांच जारी है। 4 तारखेला रात्री डीओ म्हणून आमचे अधिकारी होते पोलीस स्टेशनला आणि त्यांच्या समोर एक महिला जी त्या इसमाची सासू होते आणि तो जावई। तर दोघांमध्ये वाद होते। दोघेही त्या वादासंबंधामध्ये पोलीस स्टेशनला आले होते आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते एकमेकांमध्ये खूप जोरजोरात मोठ्याने वाद घालत होते। त्यामुळे आमचे अधिकारी त्यांना समजावण्यासाठी गेले असता त्यांनी त्यातला जो इसम आहे 40 वर्षाचा त्याने आमच्या अधिकाऱ्यांवर हातापाई करून कायदा हातात घेतलेला आहे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर योग्य त्या कलमानुसार त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला अटक सुद्धा केलेली आहे। जनतेला पोलीस प्रशासन आणि नागपूर पोलीस प्रशासन तसेच माननीय सीपी साहेबांकडून यांच्याकडे हेच आव्हान आहे की कोणीही व्यक्ती कायदा हातात घेऊ नये। कायदा हातात जर घेतला तर त्याच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल। ही सर्व कारवाई आमच्या डीबीचे अधिकारी बोरखडे साहेब आहेत, त्यांनी केलेली ही कारवाई पूर्ण।